गुड मॉर्निंग. नवीन महिना, नवीन दिवस आणि नवीन दोन घाटवाटा. परत एकदा आपण आता आहोत रत्नागिरीतल्या खेड तालुक्यामधल्या आस्तान गावामध्ये. आपण आता रिसेंटली इथे आलो होतो वडगावमध्ये, जिथनं आपण निगडा आणि महारखिंड या दोन घाटवाटा केल्या होत्या. पण वडगाव थोडंसं पुढे राहतं. आपण आस्तान नावाच्या एका गावामध्ये आहोत, जे थोडंसं अलीकडे आहे. आणि इथनं आपण दोन घाटवाटा करतो आहोत. कुठल्या? तर आपण धवडासरी आणि कासारसरी या दोन घाटवाटा करतोय, ज्या की आस्तान गावाला जोडतात. त्यामुळे या घाटवाटांना गावातील लोक आस्तान सरी असंही म्हणतात. पण ते तर गावातल्या लोकांचं नाव आहे. ऍक्च्युअली नाव आहे धवडासरी आणि कासारसरी. तर आपण धवडासरी सोडून वरती जात आहोत कांडातमध्ये. तिथनं आपण वळवणला येणार आहोत आणि वळवणवरनं आपण कासारसरी उतरून परत एकदा आपण आस्तानमध्ये येणार आहोत आणि आपला ट्रेक संपवणार आहोत. मजा अशी आहे की हा जूनचा महिना सुरू झालाय आणि आता दमट हवामान, पावसाळ्याचे दिवस, त्यामुळे थोडासा त्रासदायक प्रकार असणार आहे हा. कारण की प्रचंड दमटपणा आहे, ह्युमिडिटी खूप आहे. पाऊस पडायची शक्यता पण आहे संध्याकाळच्या वेळी. पण माहित नाही काय होईल. शेवटी घाटवाटा आहेत, कसं असेल ते कळेलच पुढे जाऊन आपल्याला. पण धमाल करूयात, थ्रिल घेऊयात, मजा करूयात आणि बघूयात कसा एक्सपिरियन्स मिळतोय. चला. सुंदर असं घोलपवाडी. आपण आस्तानमधल्या घोलपवाडीमध्ये आलो आहोत पुढे. आणि तिथून आपल्याला आता धनगरपाड्याकडे जायचं आहे, जिथनं आपला ॲक्च्युअल ट्रेक सुरू होईल. पण आपण सुरुवात इथनं करतोच आहोत, त्यामुळे आपण ट्रेकचा श्री गणेशा झाला असं म्हणूयात. एक्झॅक्टली 8 वाजलेत आणि आपण ट्रेक सुरू केला आहे. आपण निघालो घोलपवाडीकडनं धनगरपाड्याकडे. गावातली लाईफ, काय कष्ट असतात त्यांना मानायला पाहिजे. वर्सेस ट्रेकर्स, काय कष्ट असतात त्यांना, यांनाही मानायला पाहिजे. ऑन द वे टू धनगरपाडा. आणि आपली जी उतराई आहे कासारसरी, ती आपल्याला इथं दिसते. हा जो व्ही आहे याच्यामधनं एक घळ उतरली आहे खाली, ती आपली कासारसरी. भल्या भल्यांची वाट लागते चालताना. आणि हे बघा, आमचे रावण आणि राम फ्रिस्बी खेळत आहेत. आता काय करायचं, अवघड प्रकार आहे सगळा. साधारणतः 15-20 मिनटाची तंगडतोड करून आणि मजबूत चढ चढून धनगरपाडा आपल्यासमोर. हे एक धनगरपाड्यामधलं कृष्णा माने यांचं घर, जे आपल्याला त्या धवडासरीच्या वाटेपर्यंत पोहोचवणार आहेत, खालपर्यंत. आणि तिथनं पुढं आपल्याला जायचं आहे. एक छोटा ब्रेक घेऊ, त्यांना भेटू, त्यांच्याकडनं समजून घेऊ आणि पुढे निघूयात. साधा आपल्या ट्रेकला आहेत निनाद 12%. पहिल्यांदा ऑफबीट कुलकर्णीवर आलेत. हाऊ आर यू? ऑल गुड. ऑल गुड. त्यांनी भरपूर ट्रेक केलेत बाय द वे. राम फ्रॉम मुंबई है ना? येस. आदित्य कुलकर्णी तर काय आपले स्पॉन्सरच आहेत. रिकाम ट्रेकडा म्हणजे संदीप फ्रॉम चोराची आळंदी, देवाची आळंदी, नॉट चोराची आळंदी. आणि सुनील घाडे आपले रावण आहेतच आपल्याबरोबर आज. चला आता कृष्णा मानेंना भेटू आणि मग पुढे ट्रेक सुरू करू. आता इथून कसं जाऊ आम्ही? इथून हे तुझं टेप, हे वरचं टेप दिसतंय ते दाखवतो मी तुम्हाला पूर्ण. परत एकदा रिबिन्स पण बांधतच आहोत. यावेळी काम सुनील खाडेंना दिलेलं आहे, जे की पूर्ण पॅक होऊन आलेले आहेत. त्यांना डासांची, माशांची ॲलर्जी आहे. अरे ऑस्ट्रेलियात घालतात रे असं. आपण आत्ता जिथे उभे आहोत त्याला टोपीचा माळ म्हणतात. इथपर्यंत गुरं येतात आणि इकडनं आपल्याला आता असं वरती जायचं आहे. आणि आपलं टार्गेट इथे आहे वरती. आणि हे जे आहे हे गुरांसाठी बनवलेलं तळं, याला गावातल्या भाषेमध्ये बोडणं म्हणतात. बोडण. इथं गुरं येतात पावसाळ्यामध्ये. ऑफकोर्स भरपूर पाणी असेल तर डुंबायला वगैरे. आपण आत्ता धवडेसरी कंटिन्यू करतो आहे. धवडेसरी, धवडासरी सेम नावं. या दांडावरनं चढणार आपण, वरती जाणार आणि आपल्याला वरती कांदाटला जायचं आहे. कांदाट क्रॉस करणार आपण, ह्याच्या मागे येणार, वळवणला जाणार. हा मागचा पर्वत, आपली कासारसरी उतरणार आपण आणि या इथं वाडीमध्ये येणार. हा मागचा चकदेव आणि तिकडनं खाली येऊन परत धनगरपाड्यामध्ये येणार. आणि धनगरपाड्यामधनं परत आपण खाली जाणार घोलपवाडीमध्ये, जिथं आपली गाडी आहे. चल कृष्णा, बाय. कृष्णा इकडनं घरी गेला आणि आपण आता कंटिन्यू करतो आहे धवडासरी. आणि आपला रूट समोर आहे. रसाळ, सुमार, हा मागचा महिपत आडवा आणि वडगाव इथे खाली आतमध्ये. मागच्या वेळी आपण जेव्हा निगडा घाट आणि महारखिंड गेली होती ते आपल्याला महारखिंड पण दिसते. वाव, काय लेंदी वाट येते आणि इथनं बघण्यात काय मस्त वाटतं आहे. महारखिंडीची वाट ब्युटिफुल. आणि आपण चढतो आहे धवडासरी. जाम थकवणारी वाट आहे ही. मजबूत चढ. वातावरण फार डेंजर झालं आहे. दमटपणा पण आहे आणि कडक ऊन आलं आहे, त्यामुळे चांगलं डिहायड्रेशन होतं आहे. पण व्ह्यूज फारच सुंदर आहेत.
हा लावेल. कसं वाटतंय? चांगलाच खडा चढ आहे. हो. रिकाम टेकडा काय म्हणताय? नो कमेंट. बरं बघा तरी इकडे एकदा. नो कमेंट का हो? दम घ्या घेतो. आहे येतो तुमच्याकडे परत येतो. कुलकर्णी काय म्हणताय? झाडी वगैरे काहीच नाही. बोर्ड काय वाटे पूर्ण आणि प्रचंड चढ आहे. प्रचंड चढ आहे. निनाद 12% द एस ट्रेकर काय म्हणतात बघू. सर छान आहे. हा. कसला ताजा तजेला आहे बघा एकदम कोवळा. हा रिकाम टेकडे साहेब. कोकणची दमट हवा हो ही खूप त्रास देते. पण तुम्हाला कोकणातला आंबा पण आवडतो की हो? आंबे सगळीकडचे आवडतात पण ते देशावर खायला आवडतात. हा पण ही दमट हवा म्हणजे तुमचं पूर्ण बॉडी डिहायड्रेट करते 10 मिनिटामध्येच. आणि विदाऊट व्हिटॅमिन सी इकडे कुणी येऊ नये एवढंच रिकमेंडेशन आहे. मस्तपैकी देशावरचं वारं सुरू झालं आहे आता. थोडं बरं वाटतंय ह्युमिडिटीमध्ये. आणि आता इथे पुढे जाऊन आपल्याला ट्रॅव्हर्सिंग करायचं आहे. ट्रॅव्हर्स करून याला वळसा मारून आपल्याला इथे जायचं आहे. आणि इथून वरती गेलो आपण की इथं आता एक रस्त्याचं काम चाललं आहे घाटाचं. आपण त्या रस्त्याला जाऊन मिळू आणि तिथनं पुढे जाऊ आपण कानलाडला. सो फार सो गुड. थकवा होता आत्तापर्यंत पण आता जरा बरं वाटतं आहे. वरती आलो आपण इथे. याला आपण ट्रॅव्हल्स मारला आणि इथे मध्ये आलो आहे. आणि आता हा रस्ता असा पुढे गेला आहे. चला हा एक लास्ट चढ असावा होपफुली. आणि ह्याच्यावर अशी मजबूत स्क्री आहे त्यामुळे चढताना खूप जपून चढावं लागतं आहे. कारण जर घसरला तर डायरेक्ट फॉल आहे. दिस इज द बेस्ट वे टू क्लाइंब. असं याच्यावरती चारी हात पाय टेकून व्यवस्थित. चला संदीप साहेब. आपले पूर्वज आधी मानव होते. आपले पूर्वज आधी मानव होते असे संदीप सर म्हणतात. त्यामुळे आणि आता या ट्रेक रूटमधला बेस्ट स्पॉट रिज वॉक आहे. पूर्ण सुंदर. खाली डायरेक्ट व्हॅली या बाजूला पण आणि त्या बाजूला पण धमाल वॉक आहे. अजून चढायचं नाकार. हां अजून क्लाइंब बराच आहे का? नाही माझा हाच असेल ना. हा घाटमाथ आहे. हो आपण इथं हवेत त्या रिजवर आहे आपण आता. हो मग हाच घाटमाथ आहे. याला गावातील लोक शिडीचा टप्पा म्हणतात. इथं शिडी नाही आहे पण हा रॉक पॅच आहे एक छोटासा. तिथं थोड्याशा अशा खोबण्यासारखं आहे त्यामुळे त्याला शिडीचा टप्पा असं म्हणतात गावातील लोक. इझी माती खाली येते. सावकाश रे. मस्त. या रूटवरती दृष्टीबाय भरपूर आहे कारण डायरेक्ट फॉल आहे त्यामुळे सावकाश येणं गरजेचं आहे. खूप सांभाळून बॅलन्स करत. ब्युटिफुल वेदर झालं आहे. मस्त ब्लू स्काय, ब्लॅक क्लाउड्स आणि मध्ये ट्रेकर्स. झकास. 80 डिग्री मधला चढ आहे हा. प्रॉपर तो टॉप आहे. खालनं वाटतंय आलो 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 काय द्या पण काय धमाल आहे. हो मस्त. आणि डेप्थ काय बघा. सुंदर डेप्थ आहे. कसा असावा ट्रेक. फुल थ्रिलिंग आणि व्ह्यूज. व्हॉट अ ब्युटिफुल क्लाइंब. मस्त छोटे छोटे रॉक पॅचेस आहेत अगदी पण एकदम करण्यासारखे आहेत. अवघड नाही आहे काही. पण रिच वॉक जबरदस्त आहे. धमाल. आणि अशा प्रकारे दवडासरीचा टॉप आपल्यासमोर. व्हॉट अ ब्युटिफुल रूट. बरोबर 10:30 झालेत. आपण 8ला सुरू केलं होतं आणि 10:30 वाजता टॉप करतोय आपण. काय सुंदर रूट आहे. आणि खरंच हा मी किती वेळेला सुंदर म्हटलं असेल पण हा खरंच खूप छान रूट आहे. अशा प्रकारे आपण धवडेसरीचा टॉप गाठला आहे 11:15 वाजता. हा आदित्य कुलकर्णींनी ऑलरेडी झकास स्पॉट निवडला आहे.
गुड जॉब गुड जॉब. रसाळ सुमार मैपत. मस्त गुड जॉब. इथून आपल्याला आपली दौडासरीची वाट जी आपण चढवली ती पूर्ण दिसतोय. ही जे आहे याला ट्रॅव्हल्स आणि हे पूर्ण चढून आपण असे वरती आलो आणि इकडे येऊन आता आपण चाललोय कांदाटकडे. अशा प्रकारे सातकटच्या जंगलमध्ये आपण एंट्री घेतोय आणि इथनं आता आपल्याला कांदाटचा तो आपला रस्ता पण मिळेल. ह्यातनं बाहेर पडल्यावरती जो गाडी रस्ता तयार होतोय. बघूयात कसा आहे. असा हा रस्ता आहे पूर्ण आणि इथनं पूर्ण आता कांदाटपर्यंत असाच आहे. जंगलाचा रास म्हणायचा का याला. असो अतिशय कंटाळवाण आणि रटाळ रस्ता आहे हा. गाडी रस्ता जो बनवला आहे. काय होईल इथे पुढे. हे जंगल नाही राहणार, वर्दळ वाढणार, ही शांतता जाणार. फायनली 1 तासाच्या वॉकनंतर, पथेटिक वॉकनंतर आपल्याला फायनली निरबजी दिसलं आहे. निरबजी देवस्थान. आणि आपल्याला जे जायचं आहे ते हे समोरचे घर दिसते आहे. इथे आपण चाललो आहे. हे कांदाट आणि इथं आपल्याला गाडी येईल घ्यायला आणि इथनं आपण वळवणला जाणार आहोत. चला आपली गाडी आली बर्गेंच्या घरापाशी. आता इथनं आपण निघू वळवणला. चला अशा प्रकारे गाडी आलेली आहे. सगळी गुरं भरलीत गाडीत आणि आता कुठं चाललोय आपण. आरो वळवणच्या अलीकडे. इथं राजू शेठच्या घरी आपलं जेवण आहे. काय जेवायला राजू शेठ. तर पिठलं भाकरी आणि काय वरण भात वगैरे भेटत. वा वा वा. चला गणपती बाप्पा मोरया. मस्त आराम झाला, छान जेवण झालं राजूकडे. धमाल झाली एकदम. कधी कोणाला यायचं असेल इथे तर इथे यावं. खूपच सुंदर जागा, पीसफुल जागा, पॉझिटिव्ह जागा. ऋग्वेद आणि राहायची सोय होते इथं. नदीच्या खोऱ्यामध्ये टेंट लावून देतात. धमाल असते. चला 2:30 वाजता निघूया आपण वळवणकडे आणि साधारणतः 3 वाजेपर्यंत आपण आपली कासारसरी उतरायला सुरुवात करूयात. लेट्स गो. अशा प्रकारे पावसाचं पण आगमन. वा. हे क्रॉस करून आपल्याला घाट माथ्यावर जायचं आहे कासारसरीला. सुंदर. काय पावसाचा जोर वाढलाय जबरदस्त. थँक्यू राजू. चला भेटूयात परत. बाय बाय. थोडा वेळ थांबू आपण इथे. ही सर जाऊ दे पावसाची, मग निघूयात आपण कासारसरीकडे. चला बरोबर 3 वाजलेत. कासारसरीकडे निघूयात आणि पुढचा प्रवास कसा बघूयात. मस्त पाऊस चालू आहे, बारीक ऊन पण पडलं आहे, दोन्हीचं मस्त मिश्रण. आणि ही आहे मावळती वाडी वळवणमधली. हे जंगमांचं घर. त्याच्या मागून रस्ता निघतो. आपली घाटवाट समोर. महारखिंडीसारखाच प्रकार आहे थोडंसं, फक्त ही छोटी आहे, जरा हाईट कमी आहे. या व्हीमध्ये जायचं आहे आपल्याला आणि तिथनं आपल्याला खाली उतरायचं आहे. अरे काय भूत. इकडे सुंदर आहे बघ की. हे अशक्य सुंदर आहे. ॲरो मार्क दिसतं आपल्याला इथे. नाईस. 400 मीटर्स. आपला खिंडीतला अप्रोच सुरू झाला आहे कारण की आता आपण इथे आहोत या पॅचमध्ये. ही खिंड आहे आणि इथनं आपल्याला उतरायचं आहे खाली. ही आपली समोर कासारसरी. आता एवढं चढायचं आहे आणि मग उतरायचं सुरू. त्या नाळीमध्ये एंट्री घेतली आम्ही आता. खतरनाक प्रकारे हा फुल डेंज जंगल आहे. 3:45च्या आसपास अंधार आहे आत्ता इथे. आता वाटत नसेल असा, पण जबरदस्त अंधार आहे आणि हरवायला भरपूर स्कोप आहे. त्यामुळे GPS फॉलो करायला पाहिजे. रिबिन्स आम्ही ट्राय करतोय बांधायच्या, पण ट्रिकी आहे खूप. या स्वागत आहे तुमचं कासारसरीच्या माथ्यावर हिंडीत. आता इथनं उतराई. काय वार आहे बघ छान इथे. थंड वातावरण आहे. आणि आता ही आपली उतराई आहे. सारखा एक देव दिसतोय. नक्की कळत नाही आहे, पण टहाळ्या ठेवल्या तिथं झाडाच्या थोड्या थोड्या. त्यामुळे घाटातला देव असावा. व्हेरी नाईस. चला आपण आता उतराई सुरू करू कासारसरीची. मजबूत उतराई आहे. 4 वाजलेत बरोबर. 1 तास लागला आपल्याला. 3ला पण सुरू केलं होतं आणि आता होपफुली 6 वाजेपर्यंत आपण गाडीपर्यंत पोचायला पाहिजे. 2 तास इथनं. पण घाटवाट आहेत शेवटी, काय होईल नेवर नो. या वाटेची मजा अशी आहे
आपला टॉप इथं वरती होता, नाळ सरळ खाली गेली आहे, पण आपण सरळ नाही, आपण पुढनं राईट मारला आणि राईटनी वाट पर्वतच्या बरोबर ट्रॅव्हर्स करते पर्वतला आणि सरळ चालली आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी ती लेफ्टला वळती आहे. अशी उतराई आता. क्या बात आहे. घसरगुंडी सुरू थोडी थोडी मस्त. ब्रेक डान्सर. काय मस्त बोल. या वाटेवरचा एक महत्त्वाचा टप्पा आंब्याचं पाणी. हा 12माही पाण्याचा झुरा आहे. इथनं हे पाणी खाली जाऊन आंब्याचं पाणी बनतं. व्हॉट अ ब्युटिफुल स्पॉट. अशा घाटवाड्यांवरती असे स्पॉट मिळाले की काय मस्त वाटतं. आनंदी आनंदगडे. चल आता इथं आंब्याच्या पाण्यापासनं ही पाईपलाईन जी आहे ही आता फक्त फॉलो करायची. ही आपल्या पायवटेवरूनच गेली आहे, त्यामुळे आता जास्ती डिफिकल्ट नाही आहे रूट शोधणं इथं. दिस इज इझी. 50% उतरून आलो आहे आपण, अजून 50% जायचं आहे आपल्याला आणि 5:15 झालेत. 6 डेफिनेटली अवघड वाटतं आहे, पण 6:30पर्यंत तरी पोचायला पाहिजे. लेट्स सी. काय जबरदस्त उतराई आहे. आत्तापर्यंत रिसेंटली केलेल्या काही घाटांपैकी एक छान घाटवाट आहे ही, पण खूप लेंदी आहे, पण खूप सुंदर पण आहे. फायनली आपण कासारसरीच्या खालच्या वाडीपाशी पोचलो आहे, जी की इथे आहे आणि इथे आहे. ही वाडी आहे ती. ह्याच्या पलीकडे आपलं गोलपवाडी आहे, जिथं आपल्याला जायचं आपली गाडी आहे. पण ही समोर आपली जी दिसते ही धवडासरी, जी आपण सकाळी चढलो. आणि हे कृष्णाचं घर धनगरपाडा. इथनं त्याने आपल्याबरोबर आला तो आणि आपण वरती गेलो आणि पूर्ण रूट कंप्लीट केला. असा ब्युटिफुल. काय सुंदर गाव आहे. मावशी, गावाचं नाव काय? असतान. आपणे या इथल्या वाडीचं नाव बुरबिल. बुरबिल वाडी ना. बुरबिल. आता आम्हाला जायचं गोलपवाडीकडे. आमची गाडी तिकडे आहे. कसं जायचं? सरळ रस्त्याने गाडी. किती वेळ लागेल गोलपवाडीपर्यंत? अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल. वरती त्या बुरबिल वाडीमध्ये मावशीने सांगितलं होतं की पांढरं मंदिर लागेल. असं मंदिर आलं आहे, पण अजून बराच पल्ला आहे. आपल्याला जायचं गोलपवाडीमध्ये. मंदिरापाशी जाऊन विचारूयात किती वेळ लागेल. तोपर्यंत पायदुखी आहेच. आम्ही हे मंदिर सोडतोय आता. ॲक्च्युली या मंदिरापासनं टार रोड जो आम्ही घेऊन आलो होतो तिथनं जर पुढे गेलो तर 1 ते 1.5 तासामध्ये घोलपवाडीमध्ये जातो. पण आम्हाला हे मामा भेटले. ते म्हणले आम्ही तुम्हाला 5 मिनिटात पोहोचवतो. म्हटलं काय बात आहे, 5 मिनिटात घोलपवाडी, आणि तिकडनं 1.5 तास लागतो. ऑफकोर्स 5 मिनिटं नाही, पण एक अर्धा तास पोचायला हरकत नाही घोलपवाडीमध्ये. तेवढाच आपला वेळ वाचेल आणि श्रम असतील. बघूयात. 5 नाही पण 15 मिनिटात डेफिनेटली गोलपवाडीमध्ये पोचलेलो आहोत आम्ही. वॉट अ शॉर्टकट. देवासारखे धावून आलेत मामा आम्हाला. खूप खूप धन्यवाद. हे ते देवळातले गुरु आहेत. आणि काय असतं ना नशीब. बरोबर 6:30 5:45चं टार्गेट ठेवलं होतं. 6:30ला गोलपवाडीत. पण ऑफकोर्स स्टार रोडने आलो असतो तर खूप वेळ लागला असता. दोन्ही घाटवाडा खूप छान झाल्या, धवडासरी आणि कासारसरी. कासारसरीला बाय द वे आस्तानसरी पण म्हणतात आणि आस्तानसरी म्हणूनच ती जास्ती प्रचलित आहे कासारसरीपेक्षा. आस्थान गावातनं दोन्ही घाटवाडा निघतात, पण आस्तानसरी म्हणून जास्ती फेमस आहे. दौडासरी इज दौडासरी. आम्ही दौडासरी चढलो आणि कासारसरी आस्तानसरी उतरलो. दोन्ही घाटवाडा खूप छान आहेत, करण्यासारखे आहेत आणि कराव्या डेफिनेटली. पण फक्त दौडासरी चढण्यासाठी योग्य आहे. कासारसरी विचार करावा की चढायचे का उतरायचे. आम्ही उतरलो आणि ते योग्य ठरलं, कारण की प्रचंड लेंदी आहे. खूप वेळ ती ट्रॅव्हर्सिंग करत राहते आणि शेवटी मग त्याचा डिसेंड आहे. पण वाट खूप छान आहे, खूप सुंदर आहे. मी व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे की वन ऑफ द ब्युटिफुल घाटवाटाज जे आम्ही आता केला रिसेंटली, त्यामध्ये दोन्ही घाटवाटा नक्की कराव्यात, खूप छान आहेत. आम्ही रिबिन्स पण बांधले आहेत, पण डेफिनेटली मॅप किंवा जर वाटाडे असेल त्याचा वापर करावा आणि त्याप्रमाणे जावं. रिबिन्सवर जास्ती भरोसा ठेवू नये, कारण की जर डिस्टन्स असतं मिस होऊ शकतात, पावसाचे दिवस आहेत, खराब होऊ शकतात वगैरे वगैरे. तर
अशीच भटकंती चालू ठेवूयात. नवीन नवीन ट्रेक्स करूयात आणि नवीन नवीन घाटवाटा करूयात. तुम्हाला जर आम्हाला जॉईन व्हायचं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑबिट कुलकर्णी सायनिंग ऑफ फ्रॉम आस्थान. आणि आता आम्ही निघतोय पुण्याकडे. भेटूयात पुढच्या भटकंतीला. थँक्यू सो मच. बाय.